मंडळी, मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माहेर वाशिणींच्या हक्काचा आणि एकत्रही बघताय ना, आज धमाल येणार आहे, सळ सळ मजा येणार आहे. क्या बात आहे. मी एक किस्सा तुम्हाला सांगतो. एकदा एका मुलीचं लग्न ठरतं आणि ती आईला विचारते, आई की आता माझं तर लग्न ठरलंय, मी सासरी जाणार, तर सासरचे मला सगळे सांभाळून घेतील ना, त्यांच्यामध्ये सामावून घेतील ना. आईने काय केलं, आईने काही सांगितलं नाही. आईने फक्त एक काम केलं, कालच बनवलेले गुलाबजामचं जे भांडं होतं ना, ते तिच्या हातात दिलं आणि त्यातला एक गुलाबजाम तिला खायला दिला. ती म्हणाली, कसा वाटला? ती म्हणते, हो खूप छान आहे, गोड आहे, मस्त साखरेचा पाक त्यात उतरलाय, मुरलाय. आई म्हणाली, कळलं मला काय म्हणायचंय? आई म्हणाली की असंच असतं, आपलं संसार हा असाच असतो, थोडा मुरायला वेळ लागतो आणि तो एकदा मुरला ना की त्यातला गोडवा बरोबर आपल्या संसारामध्ये येतो. सासरी गेल्यानंतर सगळ्यांशी, सासू सासरे दीर भाऊजाई सगळ्यांशी अगदी छान गोड बोललीस ना, तो तुझ्यातला गोडवा त्यांच्यामध्ये उतरेल आणि संसार ह्या गुलाबजाम सारखा अगदी गोड आणि चविष्ट होईल. एवढी मोठी गोष्ट आई सांगून गेलेली आहे. ही माझी छोटीशी गोष्ट संपलेली आहे आणि आता आपण मोठा खेळ खेळणार आहोत. पण खेळ खेळण्यापूर्वी सगळ्या माहेर वाशिणी आलेल्या तिथे माहेरी आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला माहेर बद्दल काही बोलायचंय. ठीक आहे बाबा, हा तुमचा जो शेंडेफळ आहे लहान भाऊ, हा तुमचे सगळे हट्ट पुरवणार आहे. त्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. रोहिणी दीपक भोईटे. रोहिणी ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 30. माहेर कुठलं? अभेपुरी. आणि सासर? तडवळे, वाटर स्टेशन. काय माहेरची आठवण? माहेर म्हटल्यानंतर आधी काय? माहेरची आठवण म्हटलं की आई वडील, आजी होती, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरच आजोबा मला नव्हते. आजी, आई, वडील आणि आम्ही 3 भावंड. परिस्थिती आमची अशी खूप अशी नाजूक होती, हालाकीची होती. मग वडील, मी 3रीत असताना माझे वडील एक्सपायर झाले आणि मी आता ज्या सासरी राहते त्या सासरच्या लोकांनीच माझ्या वडिलांना सांभाळलं. त्यांचं लग्नही माझ्या सासऱ्यांनीच करून दिलं. कोणाचं? माझ्या वडिलांचं लग्न माझ्या सासऱ्यांनी केलं. माझी जी मोठी नणंद आहे, मग ती म्हटली, म्हणजे आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ. मग माझे वडील यांच्याकडेच होते. मग ते असे गावी यायचे, यात्रेला मध्ये सुट्टीत वगैरे गावी यायचे. तर आले आणि माझ्या सासूबाईंना म्हटले, अक्का मला 2 मुली झाल्या आणि 1 मुलगा आहे. तर माझ्या सासूबाई त्यावेळेस त्यांना बोलल्या की मामा, कशाला तुम्ही काळजी करताय, तुमची 1 मुलगी मी सून म्हणून करून घेईल. मग आमचं चालूच होतं, शिक्षण वगैरे आमचं चालू होतं आणि मी 7वीत होते. तेव्हा माझी मोठी नणंद म्हटली की, म्हणजे त्या माझ्या सासूबाईंना म्हटल्या की तू करूनच घेणार आहेस तर ती तुझ्याकडं तू सांभाळ तिला, म्हणजे तू सांभाळलंस तर तिला सगळं कळेल आणि मग व्यवस्थित होईल. मी 6वी 7वीला होते, त्यामुळे मला एवढं काही कळत पण नव्हतं. मग हे माझे सासू सासरे माझ्या आईला आणि आजीला म्हटले की आम्ही तिला घेऊन जातो आणि तिला सांभाळतो, नंतर मग लग्न वगैरे करूया आपण तिचं. तर मला एवढं काही कळत नव्हतं. मग मी म्हटलं, नाही मला जायचं नाहीये, म्हणजे तुला सोडून मला नाही जायचं. मग मला जबरदस्ती, मी 89ला मला हे लोक घेऊन गेले मुंबईला. 89 ते 95ला माझं लग्न झालं. पण नंतर वडिलांचं प्रेम, माझ्या सासू सासऱ्यांनी मला एवढं प्रेम दिलं की मला कधी वडिलांची आठवण आलीच नाही. खूप खूप म्हणजे मुलगीच मानलं मला. माझे सासरे असे होते की माझा चेहरा ते माझ्याकडे बघून ओळखायचे. तुला काहीतरी होतंय, तुला कोण काय बोललं का, म्हणजे तुझा चेहरा सांगतोय. ते एक्सपायर झाले, त्यांनाही घराचं स्वप्न होतं, घर झालं माझं, पण आज तेही म्हणजे बघायला नाही राहिले. ताई, खूप छान. ताई, बसू शकतेस तू. ताई, तुमचं नाव सांगा. सौ पल्लवी सुनील बोराटे. पल्लवी ताई, माहेरी वर्षातून किती वेळा जाते? उन्हाळा, दिवाळी. उन्हाळ्या दिवाळीमध्ये कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटल्यानंतर शक्यतो सगळ्यांना आई वडीलच येतात. पण माझं एक असं आहे, माझी चुलती म्हणजे माझी आंटी, ती माझ्या डोळ्यासमोर येते. माझ्या चुलतीचं स्वप्न होतं लग्न एन्जॉय करायचं. तिने खूप एन्जॉय केलं माझ्या लग्नात. 4 महिने झाले फक्त लग्नाला. माझे चुलते सुद्धा टीचर होते. ते दोघे एकमेकांना कधीच सोडून जात नव्हते गाडीवरती.
पण त्या दिवशी काय असं झालं होतं की माझी चुलती प्रायव्हेट गाडीने गेली आणि ते जे ऍक्सिडेंट झालं आईपेक्षा माझं प्रेम माझ्या चुलतीवरती होतं. माझ्या घरच्यांनी इकडच्यांनी मला सांगितलं नाही की तुझ्या चुलतीचा ऍक्सिडेंट झालाय. मला फक्त सांगितलं आपल्याला लोणंदला जायचंय. माझा पहिला फोन माझ्या काकीला केला मी, पण ते फोन उचलत नव्हते माझं. मग घरी फोन केला आईला, वडिलांना. आंटी फोन का उचलत नाहीये माझा. ते म्हटले तुला काही सांगितलं नाही का. ज्या वेळेस 10 मिनिटं अंतर होतं माझ्या माहेरचं, त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं त्याची चुलती ऍक्सिडेंट मध्ये गेली. माहेरी जायचं म्हटलं तर पहिली मला माझी चुलती आठवते. आईसारखं प्रेम दिली त्यांनी, खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावरती. पण माझं लग्न फक्त बघितलं त्यांनी, बाकी तिने त्याच्या मुलांचं पण लग्न पाहिलं नाही. काय सांगाल तुम्ही तुमच्या आंटीला? ती जेव्हा माझं लोक पाहिलं येतात तेव्हा पहिल्यांदा मी तिला घेऊन आले होते. आई वडील घर पाहत नव्हते मुलीचं, पण मी चुलतीला सांगितलेलं आंटी तू एकदा बघून ये घर कसं आहे त्यांचं, त्या लोक कशी आहेत. तुझा होकार असला तर मी सहज, म्हणजे तुझा होकार आहे ना, मग मी डोळे झाकून जाणार. ती गेली, तिने पाहिलं, तिने सगळं सांगितलं. इव्हन माझा बस्ता सुद्धा सातारमध्येच घेतला. पहिली साडी माझ्या चुलतीला, पहिला चुडा हातात भरला तो पण माझ्या चुलतीला म्हटलं तू अगोदर बांगड्या भर आणि मग मला चुडा भरायचा आहे. म्हणजे एवढं प्रेम माझं चुलतीवरती होतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही ज्या मन मोकळेपणाने व्यक्त होत आहेत ना, ते बघून खरं तर छान वाटते की तुम्ही त्या आपलेपणाने इथे व्यक्त होत आहेत. ताई तू बसू शकते. माहेरच्या या भाऊक आठवणीनंतर आता माझ्यावरती ती जबाबदारी आहे की सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचंय. त्याच्यामुळे ते वातावरण खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. काय काय आलं? नाही, मी जरा प्रॅक्टिस करतोय सेल्फी घ्यायची, कारण जी ताई ही खुर्ची पटकवणार आहे तिच्यावर मला एक सेल्फी पण घ्यायचा असतो ना, जी आपली हुकुमाची राणी होणार आहे, तर तिला ही मिळणार आहे खुर्ची. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण त्या 14 ताया कोण आहेत ते बघूया, आणि त्यासाठी मी येणार आहे तुमच्याजवळ एक बॉक्स घेऊन. आणि आता बघूया लकी ड्रॉ मधून कोण आहेत ते 14 भाग्यवंत ताया ज्या जाणार आहेत आपल्या खेळाकडे. मला एक सांगा, लाल चिठ्ठ्या कोणाकोणाच्या हातात आहे, आणि ज्या ताईंच्या हातात लाल चिठ्ठ्या आहेत त्या सहभागी होणार आहेत आपल्या आपल्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या. आपण लहानपणी स्टॅच्यू खेळलोय की नाही, स्टॅच्यू असं खेळले, आणि जी हल्ली तू हरली हे की नाही, हे आपण लहानपणी खेळूया. तसाच हा खेळ आहे, पण या खेळामध्ये संगीत वाजवलं जाणार आहे. संगीत वाजवलं की सगळ्या तायांनी बेभान होऊन नाचायचे. त्यांच्या आवडीनुसार जी काय स्टेप करायची ती करायची, आणि एका क्षणाला मी म्हणणार आहे स्टॅच्यू.
तो डान्स करत असताना, तो नाच करत असताना जी काय त्यांची पोज असेल त्या पोज मध्ये तसंच उभं राहायचंय. म्हणजे अशी असेल तर असंच उभं राहायचंय, अजिबात हलायचं नाही. हल्ली की बाहेर. त्यातले 4 जणी जाणार आहेत बाहेर आणि 10 जणी जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. चला तर सुरुवात करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. ताई तुम्ही बाद झालेला आहे. या आधीच. हा ताई नाचली तर अजिबात नाही. त्याची म्हणजे फक्त असंच केलं. या, ताई तुम्ही बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत ताई. या ताई तुम्ही पण बाद झालेला आहे. या इथे. पल्लू लटके रे मारो पल्लू लटके. या ताई, या ताई इथं या. या इथं, या इथं. हा या. हा हा या इथं. या इथं थोडं इथं या. हा थोडं इथं या तुम्ही. थोडं जरा इथं. असं थोडं थोडं तिथं बसा, कारण तुम्ही बाद झालेले आहेत. ह्या ताई कधी पडतील मागच्या मागे. त्यामध्ये 10 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि 10 ताई आलेल्या आहेत आपल्या ह्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. प्रत्येक ताईच्या समोर काही वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आणि उड्या मारत 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 ती ज्या तुमच्या समोरची सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन क्रॉस करतील, त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी ताईंची वेळ सुरू होते. होते म्हटले मी अजून. 1 2 3. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. मस्त. हा हा पटापटा पटापटा जोडायचे. हा ती रिंग तयार होईल. उड्या उड्या. हा ये बात. हा ये. हा ये बात. हा ए अरे शाबाश. 1 2 ये 3 ये बात. हा ये बात. या अरे व्हेरी गुड. हा हो या हळू 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 हळू. क्या बात है. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. मला ना आता या सगळ्या 5 ताई त्याला तर मला एक विनोद आठवले असा की एक जण आहे ना एक बकरी विकत घेण्यासाठी म्हणून एका बकरीवाल्याकडे जातो आणि विचारतो की ही बकरी कितीची आहे. तो बकरीवाला म्हणतो ही 1000, ही 2000, ही 3000. आणि एक बकरी विचारतो ही किती. तो म्हणतो 20,000. तो म्हणतो 20,000 एवढं काय या बकरीमध्ये. हे सगळे 1000, 2000, 3000. हिचे 20,000 का. तर तो म्हणतो ही बकरी बोलते. ही बकरी बोलते. ती म्हणते काय सांगतोय बोलते. दाखव बघू कुठे बोलते. तुम्हाला बघायचंय. ठीक आहे. तो बकरीला विचारतो की मला सांग बाळा एप्रिल नंतर कुठला महिना येतो. सगळ्या बकऱ्या इथे बसल्यात. बकरी म्हणते मे. आणि जूनच्या आधी कुठला महिना येतो. मे. ठीक आहे आपण जाऊया पुढच्या खेळामध्ये. पुढच्या खेळामध्ये जाऊया. विनोद आवडला. आणि रिंगा रिंगा रिंग रिंग मधून 5 ताया ह्या खेळामध्ये आलेल्या, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा दिलेला आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय
ती सुई पुन्हा तिथे कुठेतरी ठेवायची आणि लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत यायचे आणि त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या रचायच्या आणि त्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचं आणि धावत धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील, त्या जातील पुढच्या खेळामध्ये आणि त्यातून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 5 ताईंसाठी आणि त्यासाठी वेळ सुरू होते ताईंसाठी. 1 2 3. एवढ्या चेहऱ्यावरती काय आठ आहेत ताई, एवढा आठ्या पिट्या करून इथपर्यंत आलेच तुम्ही. अरे बापरे, हा 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 लंगडी लंगडी पुन्हा माग लवकर. हा लंगडी अरे पुन्हा माग लवकर लवकर लंगडी लंगडी लवकर. ये बात हा ये शाबास. लगोरी 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 कोण बोलणार इथे या लवकर. लगोरी बघितलं कसं होतं. लगोरी लवकर बोला. लगोरी लगोरी हा या धावून धावून जाऊन पार करा. हा इथं या. काय झालं. हा इथं ताई इथं ये. काय झालं. दिसलं पाहिजे ना. कोणाला. सुईला. ठीक आहे तुम्ही आपण जाऊया पुढच्या खेळामध्ये. तोपर्यंत मी ताईंशी डिस्कशन करतो. बरं काय झालं म्हणजे असं. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. अर्थातच तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. प्रति खुर्ची आहे ही मानाची खुर्ची आणि या 2 ताईंपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई तुमचं नाव सांगा. सौ प्रियांका प्रशांत शेडगे. प्रियांका ताई किती वर्ष झालीत लग्नाला. 16. भाऊजी काय करतात. भाऊजी सिव्हिल इंजिनियर आहेत. सिव्हिल इंजिनियर आहे तो. बा व्हेरी गुड. आणि दोघांमध्ये शांत कोण आहेत. ते मिस्टर मैत्रिणी सांगतायत. मैत्री सांग. मिस्टर शांत आहेत. क्या बात आहे. काय प्रगती. आहे तिथे 2 मुली. 2 मुली. कुठे भाऊजी शांत आहेत मग. बरं ठीक आहे ताई तुमचं नाव सांगा. शुभांगी हनुमंत कुंभार. शुभांगी ताई आज होणार हुकमाची राणी होणार. हा होणार. होणार. क्या बात आहे. हुकमाची राणी होणार. 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 क्या बात आहे. बघूया कारण 14 तायांमधून ह्या 2 ताई आलेल्या शेवटच्या खेळामध्ये आणि आता आपण ही संगीत खुर्ची सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज करा. हे हा नको ना. येणार. हा मैत्री असले की तुम्ही हेच करत असता आम्हाला माहिती आहे ना. हा मग हा रेडी. हा म्युझिक प्लीज. यांची सनई जरा चेपली. काही तू करून दाखव. हा करून दाखव. ह्यांच्यापेक्षा जास्त चेपली. हरकत नाही. चला म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे. जरा डेअरिंग पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे. जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जे गेली मागची लोक तर धावत. ताई पण एक जरा चिटिंग झालेली आहे. ही खुर्ची या ताईंची आहे. ताई तुम्ही इथे या कारण तुम्ही त्यांना ढकलून पुढे गेलेला आहात. ढकलून हा ढकलले तुमच्यासाठी भांडतोय. आणि 14 तायांमधून हुकमाची राणी झालेल्या आहेत या ताई. पण ज्या उपविजेत्या ताई झाल्या त्यांना सुद्धा सन मराठीची एक आठवण म्हणून त्यांना हा मग देण्यात येणार आहे. त्या बात आहे ताई तुमचं पण खूप खूप अभिनंदन. आणि ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा
हा ठीक आहे, क्या बात आहे. ताई ही तुळस माझ्याकडून, आणि ही तुळस घरासमोर लावायची आहे. हा, आणि जेव्हा जेव्हा तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? तुमची आठवण हा? काढणार, तुमची आठवण काढणार काढणार. ना? हा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई, आणि खूप धमाल मजा मस्ती आलेली आहे. आणि उद्याच्या भागात पण तितकीच धमाल येणार आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण लगेच सुरू होते तुमची आवडती मालिका हुकुमाची राणी ही. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला. आणि हुकुमाची राणी कोण होणार आहे ते बघायला.